नवोदय विद्यालयापेक्षा उत्तम शिक्षण तेही पूर्णपणे मोफत मिळालं तर ही गोष्ट खरी आहे. अशा प्रकारची शाळा सरस्वती विद्या अकॅडमी की जी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा या ठिकाणी आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 6वी ते 12वी असं शिक्षण दिलं जातं आणि ते पण उत्तम क्वालिटीचं की जे नवोदयपेक्षा उत्तम आहे अशा अनेक पालकांचं म्हणणं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया सरस्वती विद्या अकॅडमीबद्दल की जे आज गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना की ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी यांच्यासाठी एक वरदान आहे. कारण यासाठी ज्या पालकांचं उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना ही अकॅडमी 6वी ते 12वी असं पूर्ण प्रशिक्षण देते. ते पण उत्तम क्वालिटीमध्ये आणि यासाठी शाळेचे कर्मचारी विद्यार्थ्याला घरी जाऊन भेट पण देतात. तर अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण दरवेळेस आपल्या चॅनलवरती आणत असतो आणि पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी आताच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. तर सरस्वती विद्या अकॅडमी हे जे स्कूल आहे हे लोणावळामध्ये अशाच ठिकाणी आहे जे निसर्गरम्य ठिकाण आहे. याचा कॅम्पस पण त्याच प्रकारचा आहे. स्कूलची इमारत आपल्याला दिसत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड स्पोर्ट मुलांना इनडोअर स्पोर्ट आणि आउटडोर स्पोर्ट अशा प्रकारचे स्पोर्ट आहेत. मॉर्निंग योगा क्लास मुलांचे होत आहेत. स्टुडंट लाईफमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आज या स्कूलमध्ये मुलांना घेतल्या जात आहेत. ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी या स्कूलमध्ये घेतल्या जात आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमुळेच बऱ्याचशा पालकांचं म्हणणं आलं, की सर याची जी क्वालिटी आहे ही चांगली आहे किंवा दोन नवोदय विद्यालयापेक्षा पण बेटर वाटते असं पालकांचं म्हणणं आलं. तर या शाळेचा जो मेन अप्रोच आहे तो आहे अकॅडमिक क्युरिक्युलम, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, एक्स्ट्रा क्युरिक्युलर आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. तो अशा पद्धतीने ही अकॅडमी 6वी ते 12वी अशा प्रकारे मुलांना मोफत क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये मुलांचं राहणं, जेवण, त्यानंतर शिक्षण या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तो असा प्रश्न वर्गांना पडला असेल, की हे असं कसं काय? हे तर सरकारी नाहीये, मग हे कसं काय असं फ्री एज्युकेशन देत आहेत? तर अशा प्रकारची ही जी संस्था आहे, ही वेगवेगळ्या कंपनी असतात, ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आणि त्यांच्यामधून ते काही फंड्स त्यांनी राखीव ठेवलेले असतात एज्युकेशनला सेक्टरला देण्यासाठी आणि त्या फंड्समधून ही शाळा चालू आहे आणि याच्याबद्दल त्याची माहिती त्यांच्या बाकीच्या गोष्टींमधून आपल्याला मिळते. तर सरस्वती विद्या अकॅडमीची जी आता एक्झाम राहते किंवा याच्यामध्ये एंट्री कशी घ्यायची? तर शिक्षण आपल्याला माहिती आहे 6वी ते 12वी या ठिकाणी मिळतं. यासाठी जे विद्यार्थी 5वी मध्ये आहेत ते कोणत्याही मीडियममध्ये असतील, कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तो विद्यार्थी हे महाराष्ट्रामधला पाहिजे. तो विद्यार्थी 5वी मध्ये असला पाहिजे आणि त्याचं आर्थिक उत्पन्न हे 1,20,000 पेक्षा कमी असलं पाहिजे. तर यासाठी पहिल्यांदा फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा. फॉर्म कसा भरायचा हे पण आपण पाहूया. ह्याच्यासाठी आपल्या अप्लाय नाववर जाऊन इथं फॉर्म सबमिट करायचा आहे. याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. आता फॉर्म भरल्यानंतर पुढे काय होणार आहे, की आपल्याला मेसेज वगैरे येणार आहे आणि ते काय अडचण आली फॉर्म भरला तरी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तिकडे आपण मेसेज करू शकता. त्यानंतर पुढे काय होणार, की ज्यावेळेस मुलांची एक्झामची डेट येणार आहे, हॉल तिकीट मिळतील, एक्झाम होईल मुलांची आणि एक्झाम मधून मुलांचं मेरिट लागणार आहे आणि जे मेरिटमध्ये आलेले मुले आहेत त्यांना ते त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी ते बोलवणार आहेत. तर इंटरव्ह्यू हा पालकांचा, विद्यार्थ्यांचा दोघांचाही ऑनलाईन पद्धतीने पण गेल्या वर्षी त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच नंतरनं विद्यार्थ्यांचं आर्थिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा नक्की आहे का, कमी आहे का, यासाठी शाळेचे कर्मचारी विद्यार्थ्याच्या घरी भेट देतात आणि पूर्णपणे माहिती घेऊन चाचपणी केली जाते. अशा पद्धतीने जो योग्य विद्यार्थी आहे त्याला पुढे आणण्याचं काम ही अकॅडमी करत आहे. ही जी शाळा आहे ही बऱ्याच पालकांपर्यंत पोहोचत नव्हते. तर आजच्या व्हिडिओमधून आपण एक प्रयत्न केलाय, की हा अजून अशा प्रकारची माहिती पालकांना मिळाली पाहिजे. तर आपल्याला काय वाटतं आजच्या व्हिडिओबद्दल आणि जे काही गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत आपण हे व्हिडिओ आपण शेअर करू शकतो. वेबसाईटवरती आपण आल्यानंतर ना आपल्याला सर्व माहिती मिळते, की शाळेमध्ये जे सर्व स्टाफ आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, या सर्वांची माहिती आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या अप्लाय नाववर क्लिक करायचं आणि अप्लाय नाववर क्लिक करून फॉर्म सबमिट करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन त्याचं नोटिफिकेशन मिळत राहणार आहे आणि एक्झामची डेट पण पुढे जाहीर होणार आहे. तो आजच्या व्हिडिओमधून आपण एक प्रयत्न केलेला आहे, की अशा प्रकारे एक नवीन माहिती पालकांपर्यंत पोहोचली जावी. तर ही जास्तीत जास्त पालकांपर्यंत आपण शेअर करा आणि पुढची महत्त्वाची नोटिफिकेशन आपल्याकडून मिस नाही झालं पाहिजे. डेली वेगवेगळ्या गोष्टी आपल्या चालू असतात त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतं. तो भेटूया आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.